बाळासाहेबांचं हिंदुत्व हे आमच्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये भिनलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर कॉम्प्रोमाइज नाही. विकास झाला पाहिजे का, तर 100% विकास झाला पाहिजे. पण याच्यात 2 मुद्दे. विकास कुठं करायचा, कारण मागच्या वेळेस जेव्हा मी सभागृहामध्ये होतो आणि मी पाहिलं की काही लोक टॅक्स भरत नाही, पाणीपट्टी भरत नाही, परंतु सुविधा सगळे घेतात. आणि काही लोक टॅक्स भरतात, पाणीपट्टी वेळोवेळी भरतात, परंतु त्यांना सुविधा मिळत नाही. तर मी आजपर्यंत ऐकलं का कटकट गेट मध्ये पाण्यासाठी हंडा मोर्चा निघाला, रोशन गेट मध्ये रस्त्यासाठी लोक रस्त्यावर आले, असं कधीच होत नाही. कारण ते त्यांच्यामध्ये असलेल्या ताकदीचा उपयोग करून अधिकाऱ्यांना धारेवर धरून काम करून घेतात. परंतु माझा टॅक्स भरणारा जो माझा मतदार आहे त्याला मात्र या सुविधा मिळत नाही. आणि त्याच्यामुळे मी सभागृहामध्ये एक ठराव ठेवला होता की जो काही टॅक्स जमा होतो तो त्या वार्डाचा जितका टॅक्स जमा झाला त्याच्यातला प्रशासकीय खर्च वजा करून तो पैसा त्याच वार्डाच्या विकासावर खर्च करा. क्या बात आहे. आणि त्याला एमआयएम कडून इतका विरोध झाला, म्हणजे बेंबीच्या देठापासून एमआयएमचे नगरसेवक ओरडत होते. आणि तोच माझा आजही अजेंडा आहे. मी येणाऱ्या सभागृहात गेल्यानंतर सगळ्यात पहिले हाच प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवणार की आपण ज्या ठिकाणी लोक पैसे भरतात त्यांचा अधिकार पहिले. आपण का टॅक्स भरतो की महानगरपालिकेकडून मला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. आपण का टॅक्स भरतो, महानगरपालिकेने माझ्याकडची ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित केली पाहिजे. आपण का टॅक्स भरतो की माझ्या घरापर्यंत जाणारा रस्ता चांगला पाहिजे. आपण का टॅक्स भरतो की माझ्या घरासमोर महानगरपालिकेचा पतदिवा लावलेला पाहिजे. आपण टॅक्स का भरतो की माझ्या परिसरामध्ये चांगली आरोग्य सेवा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे टॅक्स आपण भरायचा आणि पाणी कुठून घ्यायचं, एखाद्या आरोकडून विकत घ्यायचं. हो. ह्या गोष्टी मुळात व्हायला नको. बरोबर.